राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी आज घोषित करण्यात आली। त्यामुळे सत्ताधारी महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत नलावडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। शिवाजीराव नलावडेंनी याआधी पूर्व उपनगरातून 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे। तसंच पदवीधर मतदारसंघामधूनही त्यांनी निवडणूक लढवली आहे, पण त्यांना एकाही निवडणुकीत यश मिळालं नव्हतं। पण सहकार क्षेत्रात त्यांचं नाव मोठं आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित करतो आहोत। आज संघटनेमध्ये सुद्धा आमच्या ज्या काही महिला प्रतिनिधी आहेत यामध्ये आबा पांडे यांची आणि वैशालीताई नागवडे यांची प्रवक्ते म्हणून, प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्तीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही आज जाहीर केलेली आहे। विरोधक मी माझा स्वभाव असेल, मी निवडणुकीमध्ये विरोधक कोण आहे आणि ते काय करतात आणि याच्याशी मी काही त्याची माहिती घेत नाही। कार्यकर्त्यांना सांगतो की मला कोणाची काही माहिती सांगू नका। आपण कुठे काम करायला कमी पडतोय, जास्त पडतोय या ठिकाणी त्या सूचना सांगा आणि मी 1001% तुम्हाला 8000पेक्षा जास्त मतं, पहिल्या पसंतीची मतं मला मिळतील, आपल्याला बघायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।